पाथर्डी शहरामध्ये वाढत चाललेली सामाजिक गुन्हेगारी, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोड रोमियोंचा वाढता त्रास, शिक्षकांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडून होणारी दमबाजी, भरधाव वेगाने दुचाकी गाड्या चालवत पादचाऱ्यांना वाढत चाललेले असुरक्षित वातावरण, दोन्ही बस स्थानकांवर होणारी गुन्हेगारी अशा विविध पार्श्वभूमीवर यापूर्वी शहरामध्ये अनेक आंदोलनं झाली। तात्पुरती मलमपट्टी करत पोलिसांनी लोकांची समजूत काढल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा पहिल्यासारखे वातावरण निर्माण होते। गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्यामुळे गुन्हेगारी फोफावत जाऊन पोलिसही हतबल राहिले आहेत। गुंडांची दहशत एवढी वाढली की कशा प्रकारे फिर्याद घ्यायची आणि तक्रार देणाऱ्या विरुद्ध कशा प्रकारे उलट तक्रार नोंदवायची यासाठी सुद्धा दलाल वाढले आहेत। या सर्व प्रकारांची चर्चा शहरामध्ये जाहीररित्या सुरू झाली। काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्ती झाल्या। कामकाजामध्ये काही बदल होईल असं नागरिकांना वाटत असतानाच मागील आठवड्यामध्ये एका विद्यालयाच्या आवारामध्ये शाळकरी मुलींच्या छेडछाड गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी केल्याने लोकभावनेचा उद्रेक झाला। छेडछाडीचे प्रकरण निमित्ताला ठरले। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थिती विरोधामध्ये नाराजीचा उद्रेक एकाच वेळी झाला। जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अॅडव्होकेट प्रतीक खेडकर यांनी आंदोलनापूर्वी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजाळे यांच्याशी चर्चा करत पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती। दोन्ही नेत्यांनी पोलिसांचे लक्ष शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे वेधले। अॅडव्होकेट प्रतीक खेडकर कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उपोषण आंदोलन करण्यासाठी आले। उपोषणाला कुठे बसायचं या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानंतर प्रमुख प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला। पावसाला सुरुवात झाली, मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले। शहरातील सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनेचे समर्थक, पालिका सत्ताधारी आघाडीचे सदस्य यांनी गर्दी आंदोलनस्थळी वाढू लागतात जबाबदार पदाधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला। अशा पद्धतीने आंदोलनाला हाताळले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी समजही दिली। आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं सांगत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आंदोलकांबरोबर चर्चेला आले। या प्रसंगी नगराध्यक्ष अभय आवड, भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, विविध नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी याप्रसंगी हजर होते। यावेळी आंदोलकांशी बोलताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे म्हणाले की शहरातील सर्वच शाळा महाविद्यालयाभोवती दामिनी पथकाचे सदस्य गस्त घालतील। शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी प्रमुख रस्त्यावर भरारी पथक कार्यरत असेल। दोन्ही बस स्थानकांवर विशेष बंदोबस्त नियुक्त करण्यात येतील। वाहन चालकाचा परवाना तपासणी, विचित्र नंबरच्या गाड्या, विचित्र पद्धतीचे हॉर्न, दुचाकी चालवणारी अल्पवयीन मुले असतील तर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याविषयीच्या पथकाला सूचना देण्यात आल्या आहेत। आपण नव्यानेच पदभार घेतला असून कामकाज करण्यासाठी अवधी द्यावा, यावर आंदोलकांचे समाधान होत त्यांनी आंदोलन स्थगित केले। मात्र महिनाभरात परिस्थिती न सुधारल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आमचे पाथर्डी शहराचं युवा नेतृत्व नगरसेवक प्रतीक दादा खेडकर यांनी आज पाथर्डी शहरातील जी वस्तुस्थिती आहे, कॉलेज असतील, हायस्कूल असतील, जे मुलींची छेडछाड होती त्यासाठी आंदोलन त्यांनी आज या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनवर केलं। त्यांची रास्त मागणी आहे आणि PI साहेब कोकरे साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही प्रतीक दादा यांची जी मागणी आहे निश्चितच मार्गी लावू, बंदोबस्त वाढवू, बंदोबस्त करू, दामिनी पथक स्थापन करू। जेवढ्या त्यांनी निवेदनात मागण्या दिल्यात त्या मान्य केलेल्या आहेत। आम्ही त्यामुळे साहेबांना 1 महिन्याची मुदत दिली, त्या सुधारणा नाही झाली तर निश्चितच पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभं राहील असं मी सर्वांना सांगतो। आज आपल्या पाथर्डी शहरामध्ये पाथर्डी पोलीस स्टेशन येथे आपल्या आई बहिणींची व तसेच विद्यार्थिनींची छेडछाडबाबत जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने आपण आज उपोषण करण्यात या ठिकाणी आले होते। ज्या आपल्या प्रामुख्याने मागण्या होत्या दामिनी पथक बाबत, त्याचबरोबर शाळा भरायच्या वेळेस व शाळा सुटल्यानंतर, त्याचबरोबर वामन भवनगर मधली टगीगिरी, बुलेट, हॉर्न आणि छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त या मागण्यांसाठी आपण आज पाथर्डी पोलीस स्टेशन येथे उपोषण केले असता जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व तसेच लोकप्रिय आमदार आदरणीय आमदार मोनिकाताई राजाळे यांचा संपर्क झाला व त्यांनी पूर्णपणे पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय कोकरे साहेब यांना कॉन्टॅक्ट करून आश्वासित केले की आम्ही उद्याच्या काही दिवसांमध्ये याचा पूर्णपणे आपण बंदोबस्त करू। याचा बंदोबस्त होणार असून खासदार साहेब व आमदारताईंनी सांगितल्यामुळे व सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेबांवर विश्वास ठेवून आपण हे उपोषण या ठिकाणी थांबवत आहोत। मीडियासाठी
प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.